आजच्या कथेचे नाव आहे प्रामाणिकपणा. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक राजा होता. त्याच्या दरबारात अनेक मंत्री होते. पण त्या सगळ्या मंत्र्यांमध्ये कोण मंत्री प्रामाणिक आहे, कोण निष्ठावान आहे, हे पाहण्याची राजाला उत्सुकता वाटू लागली. त्यासाठी त्यांनी एक भन्नाट युक्ती शोधली. दरबार भरवला आणि त्याच्या अनेक मंत्र्यांपैकी त्याला जे मंत्री खूप जवळचे वाटतात, प्रामाणिक वाटतात, अशा 3 मंत्र्यांना जवळ बोलवले. राजांनी भर दरबारात त्या 3 मंत्र्यांना आदेश दिला की प्रत्येकाने एक मोठी थैली घेऊन यायचं आणि राजा सांगेल त्या बागेत जाऊन चांगली चांगली फळं गोळा करायची आणि ती थैली राजाला आणून द्यायची. झालं. राजाच्या आदेशाचं पालन सुरू झालं. त्या 3 मंत्र्यांनी 3 मोठ्या थैल्या आणल्या. राजाने त्या तिघांनाही फळांनी भरलेल्या पण वेगवेगळ्या बागांमध्ये पाठवलं. पहिला मंत्री बागेत गेला. तिथली छान रसाळ फळं त्यांनी पाहिली आणि राजाला ती फळं द्यायची आहेत असा विचार करून स्वतः कष्ट घेऊन झाडावरची चांगली चांगली रसाळ फळे त्यांनी काढली आणि दर्जेदार अशा फळांनी त्यांनी आपली थैली गच्च भरली. दुसऱ्या मंत्र्याला ज्या बागेत पाठवले होते तिथेही अतिशय रसाळ आणि छान फळं होती. पण झाडावर चढण्याचे कष्ट कोण घेणार आणि राजा कुठे सगळी फळं काढून बघणार आहे असा विचार करून त्यांनी काही सडलेली, काही खाली पडलेली, काही कच्ची अशी फळे थैलीच्या तळाशी भरली आणि थैलीच्या वरच्या तोंडाला मात्र चांगली फळे ठेवून दिली आणि थैली बंद केली. तिसऱ्या मंत्र्यांनी विचार केला, राजाची नजर फक्त थैली भरली आहे की नाही यावरच असणार आहे ना. कितीही काहीही भरलं तर राजाला कुठे कळणार आहे. त्यांनी अक्षरशः बागेतला पालापाचोळा, बागेतले गवत हे थैलीत भरलं आणि वरती दिसण्यासाठी मात्र थोडीशी फळं ठेवली. दुसऱ्या दिवशी दरबार भरताच राजाच्या समोर त्या 3 जाडजूड थैल्या आणल्या गेल्या. त्या न उघडताच राजाने आदेश दिला की या प्रत्येक थैलीसह या तिघांनाही एका निर्मनुष्य ठिकाणी 1 महिना ठेवायचं, जिथे पाण्याची सोय असेल, अन्न मिळणार नाही. कारण त्यांनी ही जी फळं आणली आहेत हीच फळं खाऊन हा फलाहार करून त्यांना हे दिवस काढायचे आहेत. पहिल्या मंत्र्याचा महिना चांगला गेला कारण त्याच्याकडे अगदी रसाळ फळं होती. दुसऱ्या मंत्र्यांनी सडलेली फळं, खराब झालेली फळं अधिक घेतली होती. त्याचे काही दिवसच बरे गेले. आणि तिसऱ्या मंत्र्यांनी मात्र गवत आणि पालापाचोळा घेऊनच ती थैली भरली होती. त्यामुळे भुकेने व्याकुळ होऊन तो अगदी 8 दिवसातच मरणासन्न अवस्थेला पोचला. हे कळताच राजा त्यांच्यावर खूप नाराज झाला. त्याला समजले की फक्त पहिला मंत्री प्रामाणिक आहे आणि त्याने त्या मंत्र्याचा यथोचित सन्मान केला आणि इतर दोन्ही मंत्र्यांना शिक्षा सुनावली. तात्पर्य, आपले काम कोणी पाहत असो की नसो, आपले प्रत्येक काम प्रामाणिकपणे करण्याचा निर्धार हा प्रत्येकाने करायला हवा. श्रोते हो, प्रामाणिकपणा ही कथा होती सृजनकथा या पुस्तकातली. लेखिका जयश्री दानवे. या पुस्तकात अगदी माणसाच्या विविध गुणदर्शन दाखवणाऱ्या अनेक कथा आहेत आणि या कथा आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातात. त्यामुळे हे पुस्तक मिळालं तर नक्की वाचा आणि अशा अनेक नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा.